बाकी सर्व पवार कुटुंबीय आहे हे बहुतेक एक दोन दिवसामध्ये एकत्र बसतील आणि संपूर्ण पवार परिवार संपूर्ण चर्चा करतील की काय करायचं काय नाही आणि त्याच निमित्तानं मग पुढचं सर्व समीकरण ठरेल असं दिसतं. परंतु काही नेते मंडळी असे देखील दावा करतात की खास करून उमेश पाटील असतील किंवा इतर नेते मंडळी की अजित पवारांना आम्ही मागच्या काही दिवसांमध्ये भेटलेलो होतो, त्यांचं विलिनीकरणाच्या संदर्भात काही त्यांनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट मांडली नव्हती, अशा पद्धतीचं त्यांनी. असं आहे की अजित पवार यांची मनापासून इच्छा होती की लवकरात लवकर दोन्ही पक्षाचं विलिनीकरण झालं पाहिजे, दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे. याच्या बाबतीत अनेकदा जयंत पाटील आणि आम्ही सर्व जे प्रमुख मंडळी आहोत त्यांच्या अनेकदा बैठका सुद्धा झाल्यात आणि अजितदादाची मनापासून इच्छा होती आणि त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर आपण महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण तो निर्णय घेऊ. पण नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या, त्याच्यामुळे अजून तो निर्णय पुढे गेला. पण अजितदादांनी ठरवून ठेवलं होतं, अजितदादांनी त्यांच्या सर्व सहकार्याशी चर्चा करून ठरवलं होतं की 100% आपल्याला दोन्ही पक्षाला एकत्र यायचं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी पावलं उचलणं चालू केले होते. आणि म्हणून आता असं आहे की अजितदादाची ही मनापासूनची इच्छा होती आणि आज त्या आपल्यामध्ये नाही आहेत आणि म्हणून सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे की अजितदादाची जी शेवटली इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत, त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजे असं मला वाटतं. ज्या बैठका झाल्या या बैठकांमध्ये अजित पवारांव्यतिरिक्त पक्षातले त्यांच्या पक्षातले जे महत्त्वपूर्ण नेते होते त्यांच्यापैकी कुणाकुणाची उपस्थिती राहिलेली आहे? कारण आता असं बोललं जात आहे की अशा ज्या काही बैठका झाल्या त्या केवळ जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं झाल्या, घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढावी या संदर्भातल्या झाल्या, विलिनीकरणाच्या संदर्भात कुठलीच बैठक झाली. असं आहे की स्वतः अजित पवार साहेबांनी सुद्धा बोलताना अनेकदा सांगितलं की त्यांना जेव्हा आपणच प्रश्न विचारला अजितदादांना की दोन्ही पक्ष एकत्र येणार का, त्यावेळेस त्यांनी तेच म्हटलं की तुमच्या तोंडामध्ये साखर पडो, याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या. आणि अजितदादांनी सुद्धा त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करून त्यांच्या लोकांशी चर्चा करूनच अशा पद्धतीची भूमिका घेतली असेल आणि म्हणूनच जयंत पाटील आणि सर्व जे वरिष्ठ नेते आहेत आमच्या पक्षाचे, आमच्या सर्व त्यांच्याशी बैठक झाल्या होत्या आणि ठरलं होतं की लवकरात लवकर विलिनीकरण करायचं. देशमुख साहेब, आता आपण इथे प्रेस कॉन्फरन्स घेतोय, दुसरीकडे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पोहोचलेले आहेत. त्यांच्या वतीने काहीतरी प्रस्ताव हा मुख्यमंत्र्यांना दिला जाणार आहे. तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या गोष्टींसाठी घाई होतीये? ठीक आहे, आता त्यांचं काही दुसरा विषय घेऊन बहुतेक जे काही विषय घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील, मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही. परंतु सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं जावं याच्या संदर्भामध्ये काल रात्री काही बैठका झाल्या, तिथे चर्चा झाली असं कळत आहे. आणि तुम्ही त्या बैठकीत उपस्थित होतात? कसं आहे, कुठेही बैठकात आम्ही सर्व वहिनींना भेटायला गेलो होतो, पार्थला भेटायला गेलो होतो, सगळ्या परिवाराला भेटायला गेलो होतो काल तिचे अंत्यविधी झाल्यानंतर. कसं काय की इतक्या लवकर राजकीय बैठका अशा घडवणं, काल अंत्यविधी काल झाला, अशा पद्धतीचं कुठं बैठका कधी होतात का अशा? म्हणून आता जेव्हा आता सर्व विधी वगैरे सगळं आटोपल्यानंतर, पूजेचा विधी वगैरे आटोपल्यानंतर सर्व पवार साहेबांनी, सर्व सुनित्रा बहिणी, सर्व पवार कुटुंब एकत्र बसतील, सर्व पवार कुटुंब चर्चा करतील आणि काय दिशा द्यायची ते ठरवतील. असं कळत आहे की अजित पवारांकडे असलेली जी सगळी खाती आहे ती राष्ट्रवादीकडेच राहावी यासाठी पत्र देण्यासाठी म्हणून आता सुनील तटकरे आमच्यासाठी कोण उपमुख्यमंत्री होणार, कोण मंत्री होणार, यावेळेस आमच्यासाठी विचार करणं ते कठीण आहे. एकूण आता जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, जो पेच प्रसंग निर्माण झालेला आहे, या पेच प्रसंगामध्ये राष्ट्रवादी एकत्रित येणं हेच फायद्याचं आहे असं आपल्याला वाटतं? अहो, ते फायद्याचं असल्यामुळेच माननीय अजित पवारांनी ही इच्छा प्रकट केली होती, त्या पद्धतीचे पावलं त्यांनी उचलले होते, त्या पद्धतीच्या बैठका त्यांच्या झाल्या होत्या आणि म्हणून आम्हाला सुद्धा वाटतं की आज अजितदादा आपल्यामध्ये नाही आहे, म्हणून त्यांची जी इच्छा होती, त्यांची जी शेवटली इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र झाले पाहिजे,
त्या पद्धतीनं पावलं उचलली गेली पाहिजे असं माझं मत आहे. अजित पवारांच्या फ्रॅक्शन मधले जे लोक आहेत, जे वरिष्ठ पदावरची मंडळी आहे, ते मात्र या विलिनीकरणाच्या विरोधात असल्यासारख्याच्या भूमिका त्यांच्या वतीनं किंवा तशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया त्यांच्या वतीनं सातत्याने येत आहेत. त्यामुळे जे विलिनीकरण जे तुम्ही म्हणताय की होऊ घातलेलं होतं ते आता खूप लांबणीवर पडले अशी चर्चा सुरू झाली. अशा पद्धतीचं काही त्यांच्यामध्ये चालू आहे असं आमच्या कोणाच्या कानावर नाही अशा गोष्टी. देशमुख साहेब, महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान ज्या बैठका पुण्यामध्ये झाल्या त्याचं या एकंदरीत विलिनीकरणाची मुहूर्तमेढ त्यामध्ये रोवली होती अशी तुम्हाला काही माहिती आहे का, किंवा त्या अनुषंगाने काय सांगा? महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतरच आपण एकत्रित येऊ अशा पद्धतीचं त्यावेळी ठरलं होतं. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत जर 15 तारखेला निवडणुका झाल्या, 16 तारखेला निकाल होता, अंदाजे 20 तारखेपर्यंत आपण ठरवू. पण लगेच जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे ते संपूर्ण वाढलं, पुढे गेलं. मधात ही घटना झाली. म्हणून आमचं एकच म्हणणं आहे, मी सांगितलं तसं की अंतिम इच्छा दादांची होती, त्या पद्धतीनं पावलं उचलली गेली पाहिजे आणि त्याच्या बाबतीत योग्य ते संपूर्ण पवार कुटुंब ठरवतील. या अनुषंगाने पूर्ण एकमत झालेलं होतं का पवार कुटुंबियांचं आणि पहिल्या पडीतल्या नेत्यांचं एकंदरीत? स्वतः पवार साहेब. चला, धन्यवाद.